आम्ही सूर्यकन्या नव्हे फक्त छाया, स्वये सर्व सामर्थ्य हे मिळवूया। या ओळींचा अनुभव वास्तवात घेणाऱ्या या ज्ञानप्रबोधिनी स्त्री शक्ती प्रबोधन संवादिनीतल्या मध्यमवर्गीय सुशिक्षित गृहिणी, स्वयंविकासातून समाज परिवर्तनाकडे झालेला त्यांचा प्रवास अचंबित करणारा आहे। प्रबोधिनीच्या कामाची मांडणीच अशी आहे की आपल्याला देशाचं रूप पालटायचं आहे। त्यामुळे सगळे वयोगट सगळ्या भागामधून, ग्रामीण आणि शहरी भागातून, आणि स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी काम करायला पाहिजे हे तर आधीपासून मनात होतं। 1994 साली जेव्हा प्रबोधिनीचा पहिला भवितव्यलेख लिहिला गेला, त्यानिमित्तानं ज्या काही सगळ्या चर्चा झाल्या, त्याच्यातला कुठल्या कुठल्या कार्यदिशांनी आपण पुढच्या काळामध्ये वाढलं पाहिजे, त्यातली एक अत्यंत महत्त्वाची कार्यदिशा म्हणून स्त्रीशक्ती प्रबोधन। संवादिनीची सुरुवात जी झाली तर ती छात्र प्रबोधनमध्ये विद्याताई करंबेळकर या आपल्या एक कार्यकर्त्या नियमितपणे येत असत। विद्याताई करंबेळकर आणि मी अतिशय सुंदर मैत्री होती आमची। तर मग मला म्हणल्या की आपल्याला पाहिजे तसं काम आज या 40शी नंतरच्या या वयामध्ये मिळालं आहे, आपण त्यातला आनंद घेतो आहे, पण आपल्यासारख्या अशा अनेक जणी असतील नाही का, त्यांच्यासाठी काहीतरी करायची खूप इच्छा आहे म्हणे माझी। आणि मग विद्याताई आणि अनघाताईंनी मिळून आणि अजून बाकीच्या गटांनी मिळून संवादिनी हा उपक्रम सुरू झाला। आणि स्वयंविकासातून समाज परिवर्तनाकडे असे एक घोषवाक्य संवादिनीसाठी सगळ्यांना आकर्षक वाटलं आणि त्या दृष्टीने मग ते काम चालू झालं। संवादिनीच्या सर्व उपक्रमांना वैचारिक पाठबळ पुरवणारा मासिक बैठकीचा उपक्रम गेली 25 वर्षे अव्याहतपणे चालू आहे, हे एक रेकॉर्डच म्हणावे लागेल। माननीय संचालकांनी सुरुवातीला सांगितलेलं होतं की हा गट सुरू झाला त्याचा प्रमुख हेतूच मुळी संघटन हा आहे। जेव्हा काहीही उपक्रम आमचे नव्हते त्यावेळेस आम्ही मासिक बैठकीतूनच पुढे येत गेलो। त्यामुळे मासिक बैठक हे आपल्या संचालकांनीच नाव दिलं की संवादिनीचं प्रवेशद्वार आहे। स्त्री शक्ती प्रबोधन उपक्रमाचे समतोल हे द्वैमासिक स्थिर करण्यात व त्याला वाचक मान्यता मिळवून देण्यात संवादिनी सदस्य 20हून अधिक वर्षे कार्यरत आहेत। संपादक म्हणून काम करताना सूत्रविषयाची निवड ते अंकाचं वितरण हा असा खूप मोठा टप्पा असतो। एखादा सूत्रविषय नक्की करताना त्याचे उपविषय आपल्याला काढता येतात का, तर तेवढं जर सापडतंय आणि ते सगळेच तेवढे वर्थ आहेत असं आम्हाला वाटलं तर मग तो सूत्रविषय नक्की होतो। आपले जसे रेग्युलर द्वैमासिकाचे विषय वेगवेगळे असतात सूत्रविषय, तसेच आपले दिवाळी अंकाचे सूत्रविषय पण वेगवेगळे असतातच। मला अजून आठवते तो दिवाळी अंक प्रकाशन समारंभ होता, इतकं छान सगळं वातावरण होतं, रंगीबेरंगी साड्या नेसलेल्या खूप साऱ्या मैत्रिणी, गर्दी होती, तर खुश झाले मी एकदम। म्हणजे मला असं वाटलं की अरे हां, मला इथे काम करायला खूप आवडेल। संवादिनींना वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळे विषय देऊन आवाहन करत राहणं आणि त्यातूनही खूप चांगल्या मैत्रिणी लिहित्या झाल्या आहेत। संवादिनीचं काम हे स्वयंस्फूर्त आहे, स्वयंसेवी वृत्तीने करणारं आहे। त्याच्यामध्ये कुठेही कार्यालयीन जबाबदाऱ्या घेणं किंवा कार्यालयीन नियमावली वगैरे असा कुठेच प्रकार नाही आहे। म्हणून मग ज्ञानप्रबोधिनी संशोधन संस्था आणि संवादिनी अशा संयुक्त विद्यमाने अनेक प्रकल्प गेल्या 15 वर्षामध्ये झाले। पालक नीतीचा एक अंक आला होता डॉक्टर विनय कुलकर्णी आणि डॉक्टर संजीवनी कुलकर्णी यांचा की लैंगिकता एक बहार। तर ह्याच्यामध्ये एकंदरीतच लैंगिकतेकडे बघायचा दृष्टिकोन तुम्ही कसा ठेवाल, किती मोकळेपणाने त्याच्याबद्दल बोलायला हवं, असं सगळं ते छानपैकी मांडलेलं होतं। म्हणून मग आम्ही यांना जाऊन भेटलो, विनय कुलकर्णी आणि संजीवनी कुलकर्णी। मग त्यांनी प्रशिक्षण घ्यायचं कबूल केलं। मग आम्ही दुसरं प्रशिक्षण घेतलं राणीताई बंग यांच्याकडून। पण हे सगळं झालं तरी काय आहे, आता लैंगिक हा शब्द मी वाचणं आणि उच्चारण यात फरक आहे ना, त्यामुळे हे छोटे छोटे शब्द उच्चारायचे कसे, याच्याबद्दल काय बोलायचं, म्हणजे निर्लेप दृष्टी पाहिजे आपली, पण नाही तर मुलांना सुद्धा संकोच वाटेल, मीच संकोचित सांगितलं।
तर त्या 9वी-10वीच्या मुलांपर्यंत पोचायचं तर आम्ही खूप ठिकाणी पोचलो, म्हणजे लाखावर तर मुलांपर्यंत आपण पोचलो. आपण नंतर तरुणाई असं एक सुरू केलं. पूर्वीच्या वेळेला ज्या समस्या होत्या त्या समस्या तर आता आहेतच, पण मीडियाचा इम्पॅक्ट खूप वाढला आहे. त्याच्यामुळे त्याच्याशी रिलेटेड खूप मानसिक शारीरिक बदल मुलांच्यामध्ये दिसायला लागले या 25 वर्षात. त्यामुळे मग आपण छोटे छोटे विषय देऊन त्यांच्या चर्चा घडवायचो. मग आपलं जे काही मत आहे त्या दिशेला आपण त्यांना वळवायचं आणि मग त्याच्यातूनच सहजीवनाच्या उंबरठ्यावर म्हणजे प्रीमॅरिटलचं आपण घेतलं. बहर जोपासनाचं आहे बालकांसाठी जे आम्ही प्रशिक्षण घेतो त्याच्यामध्ये मुलांनीच आम्हाला सांगितलं की आम्हाला तुम्ही सांगताय बरोबर आहे, पण आमच्या पालकांना पण तुम्ही शिकवा की आमच्याशी कसं बोलायचं. मग पालकांना आम्ही सायंटिफिकली उत्तरं कशी द्यायची, मुलांची मानसिकता कशी असते, त्याच्यानंतर सेक्शुअलिटीशी रिलेटेड काही प्रश्न असतील तर ते कसे हँडल करायचे. बौद्धिकदृष्ट्या अक्षम असलेल्या मुलांच्या पालकांसाठी जेव्हा आम्ही बहर जोपासताना ही कार्यशाळा घेतली ती आमच्यासाठी सगळ्यात आव्हानात्मक होती. कारण आपण नॉर्मल ह्याच्यामध्ये राहतो आणि पलीकडच्या तीरावरचं काय आहे आपल्याला माहिती नसतं. ते जाणून घेऊन त्यांच्या लेवलनी बोलायचं, हे खूप वेगवेगळ्या गोष्टी आम्हाला करायला मिळाल्या. कुणालाही जो अनुभव येऊ नये अशा लैंगिक शोषणासारख्या संवेदनशील विषयावरती अतिशय नाजूकपणे ओळख स्पर्शाची या उपक्रमामधून मुला-मुलींबरोबर संवाद साधला जातो. का नाजूक विषय हाताळताना त्यांच्यातली मानसिकता कुठे ढळू न देता किंवा कुठल्याही विषयाची भीती न वाटू देता प्रथम गोष्ट सांगून त्या गोष्टीतनं चांगले स्पर्श कसे असतात मग त्याची छान आम्ही उदाहरणं देतो. 2017मध्ये आपण बजाज फिन्सर्वला एक प्रस्ताव पाठवला, आपल्याला त्यांनी अर्थसहाय्य केलं. तर याच्यातून आपण 13 तालुक्यांमधल्या सगळ्या शिक्षकांना हे ओळख स्पर्शाची हे प्रशिक्षण दिलं. आणि मग नंतर आपण प्रशिक्षण म्हणजे ट्रेनर्स ट्रेनिंग घ्यायला सुरुवात केली. मग ह्या ट्रेनर्स ट्रेनिंगमध्ये पण आता जसं जसं आपण इतक्या पुढे आलेलो आहे 25 वर्षात, त्याच्यामध्ये एक अशा टप्पे आपण केलेले आहेत की आता जे अगदी 24-25 वर्षापासून काम करणारे आम्ही आत्ताच्या सगळ्या मैत्रिणी आहोत, मग त्यांना आपण कोर ट्रेनर किंवा गाभा प्रशिक्षक म्हटलं. मग त्यांनी आता एक मास्टर ट्रेनर तयार केले आणि मग त्यांनी आता फील्ड ट्रेनर तयार करायचे. आणि मग ह्या निमित्ताने थोडं सुसूत्र व्हावं म्हणून आम्ही पुस्तकं त्याच्याबद्दलची लिहिली. किशोरवयीन मुलांच्या प्रश्नांवरती काम करणारी तरुण पिढी तयार व्हावी म्हणून युवा साथी आणि संयम हे प्रकल्प सुरू झाले, ज्याच्यामध्ये 7 दिवसाचं पूर्ण निवासी प्रशिक्षण आपण 100 युवक युवतींसाठी केलं. जे युवक युवती ह्या सगळ्या विषयाचं प्रशिक्षण घेऊन आपापल्या ठिकाणच्या मुलांपर्यंत तो विषय पोहोचवतील. त्या मुलांच्या पेक्षा थोडेसे वयाने मोठे दादाताई की जे त्या मुलांना समजावून सांगतील. म्हणजे पोंक्षे सरांनी मेंटॉरिंगसाठी अधिमित्र हा शब्द सुचवला होता. ताराचंद रामनाथ सेवा ट्रस्टने आपल्याला काही अर्थ सहाय्य देऊ केलं व्यसनाच्या प्रश्नावर काम करण्यासाठी. जी मुलं आम्ही आज तयार करतोय ती आमची जागा त्यांनी घ्यावी आणि आणखीन पुढे पुढे जावं. म्हणजे मी तुम्हाला सांगते की ज्या वेळेला स्त्री किंवा पुरुष कुणी एका व्यक्तीवरती होणारा अन्याय मुलांमधलंच पुढं कोणतरी येऊन थांबवेल किंवा एखादी सिगरेट, दारू, गुटखा खायच्या आधी थांबवेल, विचार करेल, मला वाटतं ते आमचं यश असेल. पालवी उपक्रमाद्वारे वंचित गटातील मुलांची शाळा सुटू नये आणि त्यांच्या निरागस आयुष्यामध्ये आशेची किरणशलाका यावी म्हणून संवादिनी झटत आहे. बेसिक म्हणजे निरीक्षण, श्रवण, स्मरण, आकलन हे सगळं असल्याशिवाय वाचन देखील येत नाही. याच क्षमता नाहीत. त्या सगळ्या वेगवेगळ्या कृती कार्यक्रमातून, खेळातून, गोष्टीतून खूप छान मजा यायची आणि त्या सगळ्या विकसित करून दिल्या की लिहिणं वाचणं आपोआप येतं. संवादिनी सुरू होऊन 15 वर्ष झाली होती. विकासिका गट सुरू झाला तेव्हा आणि नवीन महिला येत होत्या. मग आम्ही ठरवलं की संवादिनीने महामेळावा घ्यायचा आणि तो मोठा मेळावा 400-450 महिलांचा झाला. आत्ता आम्ही असा अभ्यास केला की विद्याव्रताच्या अलीकडे म्हणजे अगदी ती व्याख्यानं नाही पण त्याच्याबद्दलचे काही माहिती असेल, कृती खेळ असतील असं त्या मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी आत्ता काम करतो. आणि ह्या गटाचं उद्दिष्टच असं की
5वी ते 7वी या वयोगटातील मुलांचं व्यक्तिमत्व विकास व्हावा आणि सामाजिक भान वाढावं त्यांचं. अजून एक विषय त्याच्यात आम्ही ॲड केला, भारत माझा देश आहे या प्रतिज्ञेचा अर्थ सांगणं. ते म्हणजे जेव्हा आपल्या स्वातंत्र्याला 75 वर्ष झाली तेव्हा 7,500 मुलांपर्यंत पोहोचायचं ठरवलं होतं आणि मला 8,000-8,500 मुलांपर्यंत त्या वर्षी पोहोचलो. किशोरवयीन मुलांना विचार आणि भावना कौशल्यांचा परिचय करून देणारा हा कौशल्य गट. 12 ते 16 ह्या वयोगटातल्या मुलांसाठी आपण काम करायचं आहे आणि मग कुठलाही विषय मुलांना बोर वाटायला नको, त्यांना छान वाटले पाहिजे, आकर्षक वाटले पाहिजे. आत्ता आम्ही 7 वर्षामध्ये हळूहळू टप्पे गाठत 1400 मुलांपर्यंत पोचलो आहे आणि 18 शाळा झालेल्या आहेत आमच्या. जास्त मुलांपर्यंत पोचायची इच्छा तर आहेच, पण क्वालिटी वाईज जास्त काम करायची आमची जास्त इच्छा आहे. पण जी माहिती मांडतोय किंवा आपण जे पोचवतोय मुलांपर्यंत हे शास्त्रशुद्ध तंत्रशुद्ध आहेच आणि ते असल्यामुळेच आम्हाला वेगवेगळ्या परिषदेमध्ये जाण्याचा अनुभव मिळाला. अगदी प्रारंभापासून चालू असलेला ज्ञानप्रबोधिनीचा गाभ्याचा उपक्रम म्हणजे विद्याव्रत संस्कार, त्याच्या विस्तारात संवादिनीचे महत्त्वाचे योगदान आहे. विद्याव्रताचे मज चिन्ह प्राप्त. विद्याव्रत गट हा ओव्हरऑल म्हणजे व्यक्तिमत्व विकसन आपण म्हणतो, ते करताना सुद्धा खूप काही गोष्टी शिकता आल्या. मुलांना सांगताना आधी मी कुठे आहे हे स्वतःशी जो काही संवाद सुरू झाला, म्हणजे मुलांना आपण भावनांवरती कंट्रोल सांगतो, ते करताना कुठली परिस्थिती कशा प्रकारे हँडल केली पाहिजे, निरीक्षण वगैरे मुलांना सांगतो. वारंवार गोष्ट सांगितली पाहिजे म्हणून आपण संस्कार म्हणतो ना. एकदा सांगून ते 6 दिवसांच्या शिबिराने होणार नाहीये. मग काय करता येईल बाबा, तर त्या मुलांना आपण पुन्हा पुन्हा भेटूयात, मग तो संस्कार होण्याची शक्यता जास्ती आहे आणि मग त्या मुलांमध्ये काय बदल होत आहेत ते पण आपल्याला कळतील. 2019 पासून जे विद्याव्रताचे जोपासना सत्र घेतो आहेत ती मुलं इतकी सातत्याने येत आहेत की आता ते प्रथम प्रतिज्ञा घेणार आहेत, त्यातली 3 मुलं. पुण्याबाहेरील ठिकठिकाणच्या महिलांना आवाहन केल्यानंतर अनेक जणींचा त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिरूरचा गट अजून थोडा वेगळा, ग्रामीण भागातला. भारूड लिहायचं होतं तर एका आमच्या सुषमाताईंनी 11 भारूडं स्वतः लिहिली आणि त्याचं पुस्तक काढलेलं आहे. यूट्यूब चॅनेल तिथे सुरू झालेलं आहे. ओळख स्पर्शाचीचं सुद्धा 85 जणांचं ट्रेनिंग एवढ्या मोठ्या प्रमाणात शिरूरला झालं होतं आणि ते काम खूप बेलवंडीपर्यंत सुद्धा गेलेलं होतं. त्या काही सदस्या खेड राजगुरुनगरला गेल्या. त्या गेल्या सुधाताई कोठारी यांच्या चैतन्य नावाच्या संस्थेमध्ये आणि मग तेव्हा संयम प्रोजेक्ट काय आहे ह्याच्याबद्दल माहिती सांगितली आणि तिथे डॉक्टर माणिकताई बिचकर आल्या होत्या. त्यांनी आणि सुधाताईंनी ते सगळं ऐकलं आणि मग माणिकताई म्हणाल्या की आपल्या इथे आपण हे सुरू करायचं आणि त्यामुळे ते खेडेगावातलं काम मग आमचं प्रतिसाद खूप छान मिळत गेल्यामुळे आम्ही ते वाढवायचं ठरवलं आणि ते वाढवत पण नेलं. स्वाध्याय म्हणजेच ठरवून केलेला अभ्यास हा संवादिनीच्या वाटचालीसाठी प्रत्यक्ष कृती इतकाच महत्त्वाचा पैलू आहे. तत्वसप्तक म्हणजे प्रबोधिनीच्या 7 तत्वांवरती चालते, त्याचाही अभ्यास केला. सप्तशक्ती म्हणजे विनोबा भावेंच्या ज्या काही 7 शक्ती त्यांनी म्हटलेल्या आहे त्याचा सुद्धा एक अभ्यास आम्ही सगळ्या गटांनी मिळून केला आणि तो नुसताच केला नाही तर त्याच्यातली उदाहरणं जी देत होतो ती उदाहरणं सुद्धा आम्ही आत्ताच्या हयात असलेल्या स्त्रिया शक्यतोवर सगळ्या घेतल्या आणि त्या घेऊन आम्ही एक नाटक असं बसवलं छोटंसं आणि त्याचं सादरीकरण आम्ही जागोजाग केलं. अभ्यास दौऱ्याबद्दल अगदी खूप आवडेल सांगायला, कारण खरं तर संवादिनीची खासियत प्रवास सगळ्यांनाच आवडतो, पण हा नुसता प्रवास नाही. त्या त्या ठिकाणची प्रसिद्ध ठिकाणं आपल्याला कुणीही यात्रा कंपन्या दाखवतात, पण जे तिथे चालणारं काम आहे की ज्याने तिथला समाज घडत असतो, व्यक्ती असतात की त्या प्रेक्षणीय स्थळांपेक्षा त्या खरं महत्त्वाच्या असतात, त्या गोष्टी आपल्याला अभ्यास दौरा दाखवतो. दर 3 वर्षानंतर म्हणजे 4थ्या वर्षी अभ्यास दौरा होतो. ज्ञानप्रबोधिनीच्या कार्यकर्ता घडणीतील एक महत्त्वाची पायरी
म्हणजे प्रतिज्ञाग्रहण. मी अशी प्रतिज्ञा करते की आपला हिंदू धर्म, हिंदू संस्कृती यांची सेवा करण्याचे व्रत मी आज घेत आहे. तर आत्ता हा मुख्यतः सगळा गट जो आहे ज्यांनी प्रतिज्ञा घेतली त्यांच्या बाबतीत मला वाटतं आवाहन आणि आव्हान ह्याच्यामुळे ते प्रेरणा जागरण झालेलं आहे. म्हणजे एकटा माणूस स्वयंप्रेरणेने काम करतो तो पाऊलवाट तयार करत असतो, पण अनेक जण एकमेकांच्या समोर जेव्हा प्रतिज्ञा घेतात तेव्हा ती पाऊलवाट ही रुंद रस्ता होते आणि त्याच्यामुळे नंतरच्या अनेकांना त्या रस्त्याने जाणं हे सोपं होतं. संघटनेचा गोफ घट्ट करत पुढचा रस्ता बघायला लावणारी गोष्ट म्हणजे प्रदीर्घ बैठक. भवितव्य लेखामध्ये जी उद्दिष्ट मांडलेली आहेत तर त्या उद्दिष्टांच्या आपण कुठपर्यंत काय टप्प्यापर्यंत पोहोचलो आहोत तर ह्याचा आढावा घेण्यासाठी वेगळा वेळ, खास वेळ काढणं गरजेचं होतं. तर त्यासाठी ही प्रदीर्घ बैठक आपण आयोजित केली जाते म्हणजे संवादिनीमध्ये. प्रदीर्घ बैठकीच्या जोडीने गटकार्य, जोडी कार्य, अनौपचारिक सहली आणि गप्पा ह्यातून भावनिक बंध घट्ट होतात आणि काम करण्यासाठी नवीन ऊर्जा मिळते. ह्या सगळ्या अनुभव समृद्धीतून येते व्यक्तिमत्वातील एक डौलदार परिवर्तन जे कुटुंबालाही कवेत घेते. प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर मी ऑर्थोडॉक्स फॅमिलीतनं आलेली खरं तर, आणि हा माझ्यातला खूप मोठा बदल मला असं वाटतो की ऑर्थोडॉक्स ह्याच्यातून मी खूप काय म्हणे रॅशनल विचारांकडे आले. चित्रकला माझी पहिल्यापासून चांगली आहे, पण माझ्या चित्रकलेचं कौतुक किंवा त्याचं काहीतरी असं काही झालं नव्हतं किंवा त्याला वाव मिळावा किंवा ते धाडस माझ्यात येत नव्हतं बाकीच्या पार्श्वभूमीमुळं. पण जेव्हा मी प्रबोधिनीत आले आणि मी काहीतरी मासिकातली चित्र काढायला लागले मग मला लक्षात आलं की चित्रकार संगीता हांडे म्हटलं तर किती छान वाटतंय. कारण माझा सुरुवातीचा व्यवसाय होता तेव्हा मी एककल्ली काम करत होते आणि माझ्या अंडर काही जण काम करत होते, पण इथं येताना मला असं लक्षात आलं मी संघटित होऊन काम करते. जसं आमचं हे आहे संवादिनीचं ब्रीदवाक्य की स्वयंविकासातून समाज प्रबोधन, तर त्या दृष्टीने मी एक छोटासा गट तयार केला होता की एकुलत्या एक मुलींचं वाढ कशी करावी जेणेकरून त्या कशा सक्षम होतील. तिच्यात नेतृत्वगुण आधीपासून होते, आता उलटं जाणवत आहे. शी वॉज हॅव्हिंग लिडरशिप क्वालिटी. पण आपण तो एखाद्या संधी मिळणं किती महत्त्वाचं असतं त्याचं ते एक मूर्तिमत्व उदाहरण आहे. जिथे ती पूर्ण गृहिणीच्या ह्याच्यातून बाहेर पडून हळूहळू गोष्टींमध्ये तशी तिची डिसिजन घेण्याची कपॅसिटी असं करत करत ती एका स्टेजपर्यंत, त्याच्यानंतर तिचं जे थायरॉइड वगैरे या गोष्टी बेसिक तिला ते एज ह्याच्यानुसार गोष्टी झाल्या, पण त्यातून पण तिने जो कॉन्फिडन्स बिल्ड झाला त्याच्यातून कमबॅक असं झाला की ती आता स्वतः स्विमिंग शिकली या वयात. आता आमच्याकडे चौघांमध्ये सगळ्यात जास्त फिट आई आहे आमची. म्हणजे मी खूपदा हे बघितलंय की ओळख करून देताना ही मी ह्यांची बायको, मी ह्यांची आई अशी खूप ती रिलेटेड ओळख असते, पण स्त्री म्हणून माझी अशी काय ओळख. तर मला असं वाटतं संवादिनीने आईला ते दिलं की एक स्वतःची ओळख असणं हे जे खूप महत्त्वाचं आहे ते कधी कोणी तिच्याकडनं काढून नाही घेऊ शकणार. संवादिनीची जेव्हा सुरुवात झाली ना तर आम्ही सगळ्या गृहिणी होतो, पण ते येताना असं लक्षात येत गेलं ना की घरून कुरकुर होती आहे. आणि मग त्यावेळी असं झालं की नाही बाप तर आपल्याला घालायचे नाही, पण हे तर आपल्याला आवडते हे सोडायचं पण नाही आहे. अनघाताईंनी आमच्यासाठी REBTचा एक तिथं कार्यशाळा घेतली. REBT म्हणजे विवेकनिष्ठ विचार पद्धती. जसं नवऱ्याशी जुळून घेणं, आपल्या सासू सासऱ्यांशी जुळून घेणं, तितकंच नवीन पिढीशी जुळून घेणं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि त्याच्यासाठी प्रबोधिनीतल्या ह्या कार्यशाळा किंवा त्या अभ्यासांचा खूप उपयोग झाला. आता अभिमानानं सांगतो तर मी प्रबोधिनीत संवादिनीत काम करते. हे जेव्हा आम्ही स्वतः ठामपणे म्हणू लागलो बाकीच्यांना म्हणणं भाग पडलं. ज्ञानप्रबोधिनीतर्फे मी व्याख्यानं द्यायला जाते शाळांमध्ये वगैरे, आणि नातेवाईकांमध्येही माझं शब्द चांगला नाही येतो पण वजन वाढलं बहुतेक सगळीच जी तत्व आहेत आपली सात्विक ती संवादिनीमध्ये कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये असतात. त्याच्यामधलं सर्वसमावेशकता आपण ज्याला म्हणतो की अजनी जनार्दन ऐसा भाव. आपलं जे आणखीन एक तत्व आहे की उत्तमता, तेव्हा सगळ्या गोष्टीत ही उत्तमता पाहिजे. एवढंच काम जरी असलं
तरी ते सुद्धा उत्तमच पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे विज्ञानाभिमुखता आपण जे म्हणतो, तर ते सुद्धा ही सुद्धा बेसलाईनच आहे. किंवा हिंदू जीवनदृष्टी असेल तर त्याच्यामध्ये आपण साप्ताहिक उपासना आपण करतोच, शिवाय गट त्यांची साप्ताहिक उपासना करतात. तेव्हा ह्या सगळ्या टप्प्यांवर जात असताना हळूहळू संवादिनी तर रुजत जातोच, पण संवादिनीतून पुन्हा प्रबोधिनीकडचा प्रवास पण सदस्यांचा सुरू होतो. संवादिनीची सुरुवात पालक गटापासून जरी झाली असली तरी हे पालक गटापुरतं मर्यादित राहिलं नाही. त्यांनी त्यांच्या मैत्रिणींना बोलवलं, समाजामध्ये वेगवेगळ्या गटांना आवाहन केलं आणि संवादिनी पसरत गेली. हे मला खूप महत्त्वाचं वाटलं. आता जे पुढचं प्रबोधिनीने ठरवलंय, पुढच्या 10 वर्षामध्ये आपण विस्तार करणार आहोत प्रबोधिनीच्या कामाचा. म्हणजे फक्त महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राबाहेर सुद्धा जाऊन आपल्याला हे काम करायचं आहे. त्यामुळे वेगवेगळ्या भाषांमध्ये सुद्धा आता आपल्याला हे काम करायला लागणार, वेगवेगळ्या समाज गटांबरोबर सुद्धा हे काम करायला लागणार आहे. पहिली गोष्ट अशी की याच्यामध्ये अधिकाधिक नव्या दमाच्या सदस्यांनी येण्याची पण गरज आहे. काही प्रमाणात ती प्रक्रिया सुरू झालेली आहे. 100 जणींपर्यंत पोचाल तेव्हा 2 जणी येतील, आणि जेव्हा अशा 100 जणी येतील तेव्हा त्यातल्या 2 टिकतील. हा इतका पक्का डोक्यात बसवलेला मुद्दा आहे की मला जर 2 टिकवायच्या असतील तर मला किती पोचायचंय. मी तर म्हणेन की आजच्या आधुनिक काळामध्ये महिलांचं संघटन कसं असलं पाहिजे याचा संवादिनी हा एक अतिशय उत्तम प्रयोग आहे, सतत विकसित होत जाणारा. आणि त्यामुळे ज्याला आपण म्हणतो की स्त्रीचं निम्म लक्ष हे वेशभूषा केशभूषा याच्याकडे जसं असतं, तसं मी म्हणेन की संवादिनीत शिकवलं गेलं की देशभूषा कशी असली पाहिजे. 2 विषय आता आपण हाताळायला सुरुवात करतो आहोत, ज्याचे अभ्यास गट सुरू झालेले आहेत. एक म्हणजे मानसिक आरोग्य गट, आणि त्यातही स्त्रियांचं मानसिक आरोग्य ह्याच्यावर अधिक भर नंतरच्या काळात देण्याची इच्छा आहे. आणि स्त्री पुरुष संपूरकता. स्त्रिया आणि पुरुष हे व्यक्तिशः स्वयंपूर्ण असतील, म्हणजे ही बरोबरीच्या लोकांमधली पूरकता. म्हणजे कुटुंबातली स्त्री आणि पुरुष हे संपूरक झाले पाहिजेत तर कुटुंब चांगलं होईल, आणि समाजातल्या स्त्रिया आणि पुरुष हे संपूरक झाले पाहिजेत तर समाज चांगला होईल. संवादिनीच्या कार्यकर्त्यांनी जी आशय निर्मिती केली आणि सातत्याने अनेक ठिकाणी जाण्याची तयारी दर्शवून स्वतःचा वेळ देऊन स्वतःची ऊर्जा वापरून हे घडवून आणलं. एक वेळ अशी होती की अजूनही आहे की आम्हाला जावं लागतं. अहो तुमच्या शाळेत येतो, आमचं उमलत्या वयाचं सत्र घेतो, अहो आम्ही तुमच्या शाळेत येतो, ओळख स्पर्शाची घेतो. मग ते नाही म्हणणार, 10 वेळेला खिलपाटे घालायला लावणार. हे सगळं पण सगळ्यांनी इतकं सुरेख शांतपणे घेतलं ना की हे अडथळे येणारच आहेत. हा आपल्याला लढा द्यावाच लागणार आहे. पण एक ध्येय दिसत होतं किंवा आनंद दिसत होता की हे आपण करत राहिलं तर आपण खरोखरी आपलं जे समाजापर्यंत पोचायचे ते आपण पोचू शकतो. आणि आत्मभान ते आत्मगौरव आज आमचा आम्ही नाहीये, समाजाने केलेला आहे, इथपर्यंत पोचलोय. कवाडे खुली शिक्षणातून व्हावी, कवाडे खुली शिक्षणातून व्हावी, प्रभा नारीची स्नेहरूपी दिसावी. असे शेकडो संघ एकत्र येण्या, असे शेकडो संघ एकत्र येण्या, स्वये सर्व सामर्थ्य हे मिळवूया. आम्ही सूर्यकन्या नव्हे फक्त छाया, स्वये सर्व सामर्थ्य हे मिळवूया.